हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर ताईंनो, आज आहे शुक्रवार आणि श्रावणातला दुसरा शुक्रवार। वरद लक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मी व्रत, कोणतंही एकादश, बऱ्याच गोष्टी आज म्हणजे आहेत। तर ना सकाळी देवपूजा वगैरे झाली, म्हणजे ही देवपूजा झाल्यानंतर म्हटलं चला वरद लक्ष्मी व्रत मांडावं। तर ते कसं मांडते तर ते तुम्हाला मी दाखवते। सेम वैभव लक्ष्मी सारखंच मांडायचं, पण इथे थोडा कलश ठेवायचा असतो आपल्याला। वैभव लक्ष्मीचं जरासं वेगळं असतं, पण कहाणी तीच वाचायची असते। तर सगळ्यात पहिले तर टेबल वगैरे सगळं घासून पुसून घेतलं, आणि आजकाल ह्या टेबलाचा खूप फायदा होतोय म्हणून ना वरती पूजा मांडलेली अशी बरी पडती, म्हणजे बरं पडतं, खाली धूळ वगैरे उडत नाही। पहिलं कसं देवाऱ्याच्या खाली मी पूजा मांडायचे, पण आता ह्या टेबलामुळे मी वरतीच मांडते। तर जो काही माझ्याकडे महालक्ष्मीचा फोटो आहे तोच मांडते, आणि पाट ठेवला, त्याच्या खाली रांगोळी घातली, आणि इकडे कलशाला आता बोटं लावून घेते। आणि हे सगळं करत असताना श्रीसुक्त आपल्याला पाठ नसलं तरी मोबाईलवरती लावून अशा पद्धतीने, किंवा महालक्ष्मी मंत्र, नवार्ण मंत्र, बरेच मंत्र आहेत जे यूट्यूबवरती उपलब्ध आहेत ना, तर ते सरळ लावायचे आणि पूजा करायची। म्हणजे ते आपल्या कानांवर पण छान पडतं आणि आपलं पूजेला सुद्धा एकदम मन प्रसन्न वाटतं। श्रीसुक्त लावलं तर ना खूपच छान वाटतं। कुठलंही लावा तुम्ही, प्राकृत मराठी चालेल, पण लावा जरूर, म्हणता म्हणजे पाठांतर नसेल तर इकडे बघा आता कलश ठेवते। म्हणजे साधारण आपण गुरुवारची मार्गशीर्ष महिन्याची पूजा कशी मांडतो ना ताईनो, सेम तशीच मांडायची। आणि जर ही पूजा श्रावणातल्या दर शुक्रवारी तुम्ही अशा पद्धतीने मांडली तरी सुद्धा चालते। म्हणजे काही जण अशी मांडतात दर शुक्रवारी। आता मी श्रावणातल्या शुक्रवारी पासनं दरवर्षी वैभव लक्ष्मीचं व्रत करते, त्याच्यामुळे आमच्यात म्हणजे सगळे शुक्रवार होतातच। पण यावर्षी काय मी आत्ता सुरू केलेलं नाही, पुढं सांगेन मी का नाही केलेलं। तर कलश वगैरे मांडला, फोटो मांडला, गणपती म्हणून सुपारीची स्थापना केलेली आहे, गणेश आहे म्हणून, आणि पानाचा विडा। जसं की मी म्हटलं ना, अगदी सेम मार्गशीर्षमधली गुरुवारची जी पूजा आपण महालक्ष्मीची मांडतो ना, सेम त्या पद्धतीने ताईंनो मांडून घ्यायची आहे। आणि देवी म्हटलं की शृंगार आला। आणि खरं सांगू का, हे व्रत किंवा श्रावणातल्या कोणत्याही प्रत्येक वाराचं जे जे महत्त्व आहे, त्या वाराच्या आपण पूजा केल्या ना, तर खरंच खूप जास्त त्याचे बेनिफिट, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळतेच, खरंच मिळते। आणि मी तर करतच असते, मला नेहमी सवय आहे। आणि जास्ती करून लक्ष्मीचं कोणतंही असेल तर ना ते सगळं करून घेते। तर पूजा मांडायला बराच वेळ गेला, पण त्याच्या आधी माझी सगळी कामं वगैरे घरातली झालेली होती, आणि देवपूजासुद्धा गेलेला। शुक्रवार सोमवार म्हटलं की बराच वेळ देवपूजेला जातो, तसंच आज पण झालं। बाकी सगळं झालं, पूजा बघा मांडून घेतली अशा पद्धतीने। आणि नैवेद्य पण काय, एखादं फळ वगैरे ठेवलं तर चालेल। आणि शुक्रवार आहे म्हटलं की तुपाचा दिवा, तेलाचा दिवा आलाच, ते सुद्धा सगळं लावून घेतलं। आणि या पद्धतीने बघा, झटपट नाही म्हणता येणार, बराच वेळ गेला। खरं तर वाटतं आपल्याला की पूजा थोडीशी दिसते, पण वेळ मात्र जातो, पण प्रसन्न वाटतं। तर इकडे बघा सगळी पूजा ताईंनो मांडून झाली, आणि ना सगळे दिवे वगैरे प्रज्वलित केले, पुढे रांगोळीसुद्धा काढली, आणि आता नैवेद्यसुद्धा दाखवला। तर दूध, साखर आणि फुटाण्याचा नैवेद्य श्रावणातल्या शुक्रवारी ना देवाला दाखवायचा असतो। तर आता इकडे मी आरती करून घेते, सगळ्या देवांना धूप अगरबत्ती सगळं लावून घेतलं। आणि जे काही नागनोरसोबाचं म्हणजे जीवितिकेचा फोटो लावलेला आहे ते सुद्धा सगळं ओवाळून घेतलेलं आहे तुपाच्या दिव्याने, धूपने। आणि इकडे बघा छानशी छोटीशी रांगोळी, आणि असं आजची देवपूजा शुक्रवारची झालेली आहे। व्हिडिओ जरा तुम्हाला लेट येतोय त्याबद्दल सॉरी, खूप मोठा बिग सॉरी, कारण व्हिडिओ आले नाहीत। आणि आता बघितलं, आज शुक्रवार आहे, मला वाटतं श्रावणातल्या पहिल्या सोमवारचा व्हिडिओ टाकलेला, त्याच्यावर आज व्हिडिओ येत आहे। इतक्या साऱ्या कमेंट तुमच्या, खरंच तुमचं प्रेम ना म्हणजे जास्तच आहे। तर देवपूजा माझी सकाळीच झालेली आहे। तर एक दोन पुढच्या व्हिडिओमध्ये मी कारण सांगेन का व्हिडिओ केले नाहीत। आज आता स्वयंपाकाचा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे। तर घड्याळात वाजले ताईंनो 1:30, बघा आता 1:30 वाजता माझी सगळी पूजा झालेली आहे। म्हणजे देवाची पूजा, घरातल्या स्वच्छता, क्लिनिंग सगळं असतं, ते सगळं होऊन आता वरद लक्ष्मी व्रत मांडलेलं आहे। ह्या वर्षी काय मी वैभव लक्ष्मी व्रत आत्ता नाही करणार, मी मार्गशीर्षमध्ये सुरू करणार आहे, किंवा दिवाळी झाल्यानंतर, पण आत्ता सुरू नाही करणार। कारण आता गणपती वगैरे इथं बसतो, तुम्हाला माहिती आहे खूप धावपळ होते। माझं नवरत्न नसतं, म्हणजे 9 दिवसाचं उपवास असतात, ते नवरत्न नसतं, गणपती मध्येच येतात, दिवाळी येते, आणि त्याच्यात इतकी गडबड होते ना, म्हणून म्हटलं चला आता श्रावणापासून करण्यापेक्षा पुढं करूया। मग मार्गशीर्षमध्ये वैभव लक्ष्मीचं उद्यापन येईल असं धरायचं,
मग आता काय मी ते धरले नाही, पण वरद लक्ष्मी व्रत हे आता मला तर इतका वर्ष माहीतच नव्हतं, म्हणजे ते कोणालाच माहीत नव्हतं, सगळ्यांना यूट्यूबद्वारेच माहीत झाले. पण ठीक आहे ना, लक्ष्मीचीच पूजा, शुक्रवार आहे आणि काहीतरी लक्ष्मीची सेवाच आपल्याकडून घडते, त्याच्यामुळे मग म्हटलं चला, मग मी ती मांडली, सगळी पूजा झाली आणि आता आम्ही चाललेलो आहे माळाच्या नवलायला. तर दरवर्षी श्रावणात मी तुम्हाला आमच्या गावची जी ग्रामदैवत आपण म्हणतो, गाव देवी म्हणतो, नवलाई आहे, तर तिकडे आता आम्ही माळाच्या नवलायला चालत चाललोय. तर 1:30 वाजता तर हो, कारण मला पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे, कारण पहिला माझा शुक्रवार मिस झाला. मी पुरणाच्या दिवे करून अजूनही देवाला ओवळलेलं नाहीये, पोरींना ओवळलेलं नाही, त्याच्यामुळे ना पहिल्यांदा दिवे आज करणार आहे. आणि त्याचबरोबर मग पुरण पण मग घालतेच, कारण शुक्रवार आहे आज, सगळंच एकदम दिवस हे आलेलं आहे ना चांगला, म्हणून म्हटलं चला घालून टाकावा. परत आणखीन आपलं काय असतंच अडचणी लेडीजच्या म्हटलं की, म्हणून म्हटलं आज व्यवस्थित आहे तर ते हे करावं. पुरणाचा स्वयंपाक आज तोही तुमच्याशी शेअर करते आणि मग पुढच्या 1-2 व्हिडिओ, आणि आता व्हिडिओ येतील, टेन्शन घेऊ नका, पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी सगळी कारणं सगळं काही सांगेन. तर चला आता तुम्हाला आमची गावदेवी दाखवते, माळाची नवलाई. तर दुपारची वेळ झाली आणि आम्ही आलो. तर ही आहे ताईंनो आमची गावदेवी नवलाई. तर ना सगळेजण या म्हणजे ज्या काही लेकी सुना असतात ना, श्रावणात किंवा उन्हाळ्यात सगळेजण या देवीच्या ना सवासणी घालतात. तर आमच्या गावात बऱ्याचशाच श्रावणामध्ये वगैरे सवासणी होत्या. तर ही एक म्हणजे 2 नवलाई आहेत आमच्या गावात, एक माळाची नवलाई म्हणतात आणि एक गावातली नवलाई. तर आम्ही माळाच्या नवलाईला आलतो, कारण इकडे येणं सारखं होत नाही, त्याच्यामुळे इकडं सगळेजण आलो आणि बराच वेळ झाला. आणि आता बघा 5चं टायमिंग झालं आणि आता आले किचनमध्ये आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक करते. तर आधी अनुष्का पण स्कूलमधनं आल्या, जवळजवळ आता 4:45 वाजत आले. म्हटलं चला कुकर वगैरे लावून घेऊया, पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा, अगदी ना 1च वाटी मी एवढी डाळ घालणार आहे, तोच तुमच्याशी शेअर करते. तर चला पुरणपोळी बनवूया आता. तर ताईंनो मागच्या शुक्रवारी म्हणजे पहिला जो शुक्रवार होता त्या दिवशी नागपंचमी होती आणि त्या दिवशी मला आयतं पुरणपोळीचं ताट मिळालेलं. तर कसं, तर मागच्या आठवड्यात मी माहेरी होते ताईंनो, आणि माहेरी म्हटलं की नागपंचमी दिवशीच मी गेलेले होते आणि संध्याकाळी मात्र आईच्या हातची पुरणपोळीचं आयतं ताट खाल्लेलं. आणि चला आता सासरी आले म्हटल्यावरती माझं मला करणं भाग आहे, मला इथं कुणी आयतं देणार नाही, ते तिथं मिळालं. तर मागच्या वेळी मला अजून म्हणजे आठवतंय की मागच्या शुक्रवारी आयतं पुरणपोळीचं ताट मला मिळालेलं होतं. तर आता काय झालं ना, पहिल्यांदा म्हटलं कुकर लावून घेवावे, म्हणजे परत कणिक वगैरे मळली तर चालती. तर तुरीची डाळ अगदीच संपत आलेली होती आणि हरभऱ्याच्या डाळीत सगळे किडे झालेले होते. मग मी ती डाळ फेकून दिली आणि आधी तिला सांगितलं तूर डाळ आणि हरभरा डाळ घेऊन ये. तोपर्यंत मग म्हटलं चला कणिक मळावी, म्हणजे कसं होईल, दिवे करायचे असतात ना पुरणाचे, तर दर शुक्रवारी पुरणाचे दिवे केले तर चालतं. तर बघा इकडे पुरणपोळीसाठी पातळ कणिक आणि दिव्यांसाठी पुरणाचे दिवे करण्यासाठी थोडे घट्ट कणिक अशी मळून घेतलेली आहे. आणि माझे पुरणाचे दिवे चुकलेत बरं का, त्याच्यात ना गुळच घालायचा राहिला, नुसते ते कणकीचे दिवे झाले, पण चला झालं. तर आता इकडे आधी ती बघा 2 डाळी तुम्हाला दिसत असतील, तर 1/2 किलो हरभऱ्याची डाळ आणि अर्धा किलो तुरीची डाळ मी तात्पुरती आणायला सांगितली. तर पहिला कुकर लावून घेते. तर तुरीची डाळ आणि भाताचा कुकर लावून घेतलेला आहे, म्हणजे डाळ भात हा पुरणाच्या नैवेद्यात किंवा पुरणाच्या स्वयंपाकात हा असतोच, म्हणून इकडे मोठ्या कुकरमध्ये डाळ आणि भाताचं लावून घेतलेलं आहे. आणि इकडे बघा ताईंनो, फक्त पावशर डाळ आणलेली, त्यातली अर्धीच डाळ घातली, म्हणजे अर्धा पावशरचं तुम्हाला मी प्रमाण सांगते. अगदी अर्धा पावशरमध्ये गबगबीत मऊ लुसलुशीत अशा 6 पोळ्या चांगल्या घसघशीत झालेल्या, कारण नैवेद्य कुठे द्यायचा नव्हता बाहेर म्हणून. तर डाळ शिजवताना ना मी त्याच्यात हरभऱ्याच्या डाळीत तेल आणि थोडीशी हळद टाकली, जेणेकरून ना ती छान वास सुटतो, असा उग्र वास मग डाळीचा येत नाही, वास छान येतो आणि डाळ अशी तेलकट, पोळीसुद्धा चवीला लागते, म्हणून नेहमी तेल हळद हरभऱ्याची डाळ शिजवताना टाकायची. तर आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे बरं का, तर समजून घ्या ताईंनो, सगळंच एकत्र दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ मोठा होऊन जातो. स्किप न करता बघा. नवीन ताई असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. जुन्या ताईंनो व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर. आता बघा इकडे दोन्ही कुकर लावलेले आहेत आणि मी म्हटलं ना मागच्या आठवड्यात मी इथं नव्हते, मग आमच्या गावचा बाजार पण होऊन गेला आणि मी नव्हतेच, तर बाजार माझा मिस झाला. आईनं बऱ्याच भाज्या दिल्या, पण बटाटे वगैरे कसे आणणार ना, तर पुरणपोळीच्या स्वयंपाकात आमच्याकडे नेहमी बटाट्याची भाजी असते, पण माझ्याकडे बटाटे नव्हते आणि हे शुक्रवारचं आहे, शनिवारी बाजार होताच. तर त्याला म्हटलं आईने भेंडी गवारी ताजी दिलेली होती, तर तीच म्हटलं आता भेंडीची भाजी करावी. तर नेहमी बटाट्याची भाजी ही असतेच, पण आज भेंडीची भाजी. तर ती सुद्धा कसं झालं, धावपळ झाली आज माझं स्वयंपाक करताना, कारण संध्याकाळी थोड्याफार बायकासुद्धा मी हळदी कुंकवाला बोलवलेल्या होत्या.
तर ते सुद्धा मला त्याच्या आधी स्वयंपाक करायचं होतं, त्याच्यामुळे भेंडी अशी मी लांबडी उभी चिरली. तर इकडे बघा दिवे जे सकाळी लावलेले होते ना ताईनो, ते चांगले तेवत होते. फक्त त्याच्यात आता म्हटलं तेल घालावं, म्हणजे तिन्हीसांच्या वेळेपर्यंत ते विझणार नाही किंवा चालूच राहतील. तर इकडे बघा तेल वगैरे घातलं आणि जे काय आहेत ना ते दिवे आता बनवून घेते. 5 दिवे 7 दिवे, शक्यतो मी तर 5च करते. आणि ना ज्यांना ज्येष्ठ पुत्र असतो, म्हणजे ज्यांना पहिला मुलगा असतो ना, त्याला सगळ्यांनी ओवळायचं असतं. पण आता तसा जमाना राहिलेला नाही. मुली असल्या कुणी असलं तरी सगळेजण ओवळतात, असं काही नसतं की मुलालाच. तर अशा पद्धतीने बघा मी दिवे करून घेतले. आणि मी सुद्धा आता तेजस नाही आहे आणि मी दरवर्षी तेजसला ओवळलं तरी आदिती अनुष्काला ओवळायचेच, असं काही नव्हतं की तो मला कसा ज्येष्ठ पुत्र आहे म्हणजे पहिला मुलगा आहे म्हणून असं नव्हतं की त्यालाच फक्त मी ओवळणार. तर सगळ्यांना मी ओवळते आणि आज पण आदिती अनुष्काला ओवळलेलं. तर अशा पद्धतीने बघा दिवे पंचदिवे म्हणजे करून घेतलेले आणि ते आता उकडून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे. तर पुन्हा हे दिवे आपण खाल्ले तरी चालतात. तर आता बघा आज शुक्रवार होता आणि शुक्रवारी जो आपण जीवितिकेचा फोटो लावतो ना, त्याला मंगळवार शुक्रवार माळ घालायची असते. तर आगाडा आज देवाला गेलो, तिकडून आगाडा हराळी बरीच पांढरी फुलं वगैरे आणली आणि त्याची माळ पण उभीच केली किचन कट्यावर आणि ती घालून टाकली. म्हणलं संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवायचे आणि नंतर विसरायचे. तर आता पुरण करायला ताईंनो घेऊया. पाणी बघा या पातेल्यात उकळून घेतलेलं होतं आणि त्यात आता जी काही शिजलेली डाळ होती ना ती सगळी घातली. पुन्हा एकदा डाळ उकळून घेतली आणि बघा त्याचं एळवणं जे असतं ना ते अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे, जेणेकरून आता आपल्याला कटाची आमटी त्याच्या म्हणजे करता येईल. आणि परत ह्यात ओतलं मी. भांडी खूप कमी पाडण्याचा प्रयत्न करते बघा. परत कुकरमध्ये डाळ घातली, ती सगळं पाणी निथळून काढल्यानंतर आणि जेवढी डाळ आहे ना तेवढाच गूळ घालायचा, किंवा डाळ जर कमी असेल ना तर आपला गूळसुद्धा थोडा कमी घालायचा, म्हणजे 1 वाटीला जरा कमी असं. तर दिवे छान असे उकडून घेतले, चांगले उकडायचे म्हणजे परत ते असे खाल्ले तरी आपल्याला काही म्हणजे आमटीत वगैरे चालतात. तर इकडे बघा ताईंनो साध्या सोप्या पद्धतीने अगदी बघा इकडे कटाची आमटी दाखवते. काही सुद्धा मी कधी ह्याच्यात टाकत नाही, कारण उपवास असतो एकतर पित्त होतं, त्याच्यामुळे सिंपल पद्धतीने अशी केली ना तर छान लागते भाताबरोबर खायला. जिरे मोहरीची फोडणी दिली, ताजा कढीपत्ता आणि एळवण्याची आमटी करताना मी नेहमी लसूण खोबरं वाटण ताजं करते, ते टाकलं, ते छान परतून घेतलं आणि जी काही घरची चटणी आहे ना ती टाकली. अशी साध्या सिंपल पद्धतीने पातळ जेव्हा आपण अशी ही कटाची आमटी करतो ना खरंच खूप छान टेस्टी लागते. आणि इकडे बघा पुरणसुद्धा आपलं तयार होत आहे. थोडंसंच आहे, मग काय वेळ एवढा लागला नाही. आणि मग आमटी फोडणीला दिली. आज काय माझ्याकडं कोथिंबीर पण नव्हती आमटीला, पण आमटी टेस्टी झालेली. मी नेहमी सांगते अशा पद्धतीने करा. जास्त ते गरम मसाले कांदा बिंदा असं वाटून घातलं ना भाजून तर ती आमटी घट्ट होते आणि ती अशी भातावर वगैरे नाही खाऊ वाटत ताईंनो. त्याच्यापेक्षा ना एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. फक्त ताजं लसूण खोबरं कोथिंबीरीचं वाटण टाकायचं ना आपली घरची चटणी, एकदम फोडणी पण छान बसते आणि मस्त लागते. आमटी खाऊन झाली म्हणून मी सांगते आणि ही माझी नेहमीचीच प्रोसेस आहे आमटीची. तर कुकरच तो पण झाला, मोठा कुकरसुद्धा झाला. भेंडी चिरून झाली आणि अजून पुरण होतंयच, आमटीला सुद्धा उकळी येते. तोपर्यंत ना भज्याचं पीठ मळते. भज्याच्या पिठासाठी 2च कांदे घेतलेले, कारण ताईंनो स्वयंपाक पुरणपोळीचा का थोडा करते, दोघांचाही आमच्या उपवास. मग उपवास असला ना तर खरंच हे पुरणाचं वरणाचं एवढं जेवण खरंच जात नाही ताईंनो. अगदी म्हणजे नकोच वाटतं ते खायला. आणि उपवास जर असला तर जरा दिवसभर उपवास नसेल आणि संध्याकाळ पुरणपोळीचा स्वयंपाक असेल ना तर इतकं काही वाटत नाही, पण उपवासा दिवशी जात नाही, म्हणजे पित्त होतं त्याच्यामुळे, म्हणून सगळा स्वयंपाक थोडा थोडा केलेला आहे. तर बघा भेंडी जी लांबडी चिरलेली होती ना उभट, तर ती सगळी या पद्धतीने तेलात खरपूस भाजून घेतली. आणि दुसरं ह्याच्यात कांदा टोमॅटो काही घातलेलं नाही, फक्त धनेपूड लाल मिर्च पावडर आणि हळद थोडी टाकली आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि चांगली पुन्हा एकदा परतून घेतली. आणि एकच असा हपका द्यायचा पाण्याचा, जेणेकरून कूट सगळ्या भेंडीला लागावं. अशा पद्धतीने भेंडी करून बघा, मुलंही आवडीनं खातील. आणि आज माझं नैवेद्याचं सुद्धा ते हे झालं. तर बघा भेंडी आता छान वापरते, तोपर्यंत तळायला भजी तळायला तेलसुद्धा ठेवलेलं आहे. असं मल्टीटास्किंग केल्याशिवाय ना काही स्वयंपाक उरकत नाही, म्हणून मी तसं करत असते. तर आता तुम्ही बघितलं पुरण अगदी अर्धा पावशर होतं, म्हणून मी काय चाळण पुरण यंत्र काढतच बसली नाही. जे काही पुरण होतं ना ताईंनो ते सगळं मी मिक्सरवरती, म्हणजे एकदाच ते फिरवलं की ते पुरण झालं आणि पुरण स्मूथ छान झालं, कारण डाळ मऊसूत शिजलेली होती. तर आता हे बघा पापड आणि कुरडया तळते. तर हे नवीन ताईंसाठी सांगते, हे पापड कुरडया सगळं मी उन्हाळ्यात घरी बनवलेलं आहे. आणि जसं ते जुनं होत जाईल ना ताईंनो तसे ते फुलत जातं. नवीन नवीन ताजं तळलेलं असले ना तर ते इतकं फुलत नाही. पण आता बघा पापड पण एकदम फुलले. आणि ही बघा गव्हाची कुरडई, अगदी छोट्या छोट्या कुरडया मी करते. तर बघा कसल्या अशा फुलतात, एकदम मोठमोठ्या होतात आणि टेस्ट पण छान लागते जसं जुनं होईल तसं.
तळण तळून घेतलं आणि भजीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी थोडं पीठ मळलेलं आहे, वायाही जायला नको आणि देवाला आपल्या. आणि शुक्रवार म्हणलं की सगळीकडे पुरणावरणाचा नैवेद्य हा असतो, आमच्यात तर असतोच. पहिले तर आम्ही दर शुक्रवारी पुरण घालायचो, दर शुक्रवारी, पण आता थोडं बंद केलंय. तरी मागच्या शुक्रवारी नागपंचमी होती, 2 वेळा झालंच पुरण. तर इकडे भजीसुद्धा करून घेतलेले आहेत. तर एवढेच भजी केलेले आहेत, तुम्ही बघू शकता ताईनो. तर हा स्वयंपाक खरंच मी झटपट केलेला. भेंडीसुद्धा तयार झालेली आणि बघू शकता एवढा पुरणपोळीचा स्वयंपाक. पण माझी भांडी केवढीशी, कारण मी ॲडजस्ट करते भांडी, जास्त पसारा पाडत बसत नाही, कारण ना वैताग येतो खरंच उपवास असेल त्या दिवशी, म्हणजे कंटाळा येतोच म्हणून. आणि तसं बघायला गेलं तर माझं इतर दिवशी भांडी जास्त पडतात साध्या स्वयंपाकाची, पण असा जेव्हा सणाचा वगैरे मी स्वयंपाक करते ना, तेव्हा ताईनो खरंच मी खूप विचारपूर्वक असं हे करते. गडबड होते, पण तरी पण लय भांडी मी पाडत बसत नाही. तर आता बघा भजे तळण सगळं ठेवून दिलं आणि पहिल्यांदा किचन ओटा सगळा पुसून घेतला. सगळा राहाडा तो झालेला ना, ते असलं की एकच सुचत नाही, म्हणून ते स्वच्छ करून घेतलं. आणि इकडे बघा हा मोठा कुकरसुद्धा झालेला आहे. आणि आता ही डाळ साधी, म्हणजे जी काही आपली पुरणावरणावरची म्हणजे डाळ असते ना, म्हणतो ना नैवेद्याची, तर ती कशी बनवते. फक्त तुरीची डाळ आहे आणि ती चांगली गीर अशी शिजवून घेतलेली आहे. त्यात थोडंसं हिंग, थोडंसं हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि नक्कभर असा ना गुळाचा खडा घालायचा. या पद्धतीने वरण करून बघा. आणि सगळी डाळ जी आहे ना ताईनो, ती एकजीव करून घ्यायची, जेणेकरून अशी छान मस्त वरण लागतं. तर अशा पद्धतीने वरण मी करते उपवासाचं, म्हणजे सणाच्या दिवशीचं नैवेद्याचं. तर हे वरण, इंद्रायणीचा भात, लिंबू तूप खूप छान लागतं. आणि आमच्यात तर 12 महिने इंद्रायणी तांदूळच आम्ही खातो. कधीतरी वाडा कोलम वगैरे अशा असतो, पण इंद्रायणी तांदूळ असतो. तर डाळ इकडे उकडत नाही, उकळत ठेवली, त्याला छान उकळी येऊन द्यायचे. आणि आता इकडे पुरणपोळ्या लाटायला घेते. नैवेद्यापुरत्या 2च पुरणपोळ्या लाटणार आहे, कारण ना ताईनो जसं की म्हटलं मी बायका बोलवलेल्या आहेत. तर दर शुक्रवारी मंगळवारी आपल्या शेजापाजारी कोण असेल ना, तर त्यांना नेहमी हे हळदी कुंकू म्हणजे बोलवायचं हळदी कुंकवाला. आणि काही नाही, फक्त फुटाणे द्यायचे, तर ते एक चांगलंच असतं. तर बघा जास्त पोळ्या होऊ नये म्हणून ना ताईनो आज मी असं दाबून पुरण भरलेलं. आणि ना गूळ पण माझ्याकडून थोडा बरोबरीला झालेला, त्याच्यामुळे पुरणपोळी गोडीला जास्त झालेली आणि म्हणजे टेस्टी झालेली. आणि पुरण बघू शकताय पूर्ण ह्याच्यावरती दिसतंय तुम्हाला. तर पुरणपोळी खरंच छान टेस्टी. आणि नेहमी मी सांगते की सवय झाली. एक तर पहिली येत नव्हती आणि आता येते, तर ती कधी बिघडत नाही, म्हणजे अनुभवाचं हे असतं ना, म्हणतात तशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने मी उंडा भरते. आणि खरंच सांगते फक्त 6 पोळ्या झाल्या आणि तेवढ्याच खरंच बस झाल्या. पण कणिक मात्र जास्त मळली. तर मिस्टर तर पुरणपोळी खातच नाहीत त्या दिवशी आणि त्यांचा पण उपवास होता. मग त्यांना ते चपाती वगैरे केली. तर पोळी बघू शकताय फुगलेली आणि मस्त मऊ लुसलुशीत झालेली. आणि अजून डाळसुद्धा शिजते. तर नेहमी तुम्ही जर अशी डाळ करत असाल ना साधं वरण, त्यात गुळाचा खडा टाकून बघा, खरंच खूप टेस्टी लागते. तर इकडे बघा या पद्धतीने पटापट आता सगळ्या पोळ्या, सगळ्या नाही 2च नैवेद्याच्या लाटल्या, म्हणजे नैवेद्य भरते. मग नंतर काय होणार होतं, मला दिवे ते पण लावायचे होते. आधी ती अनुष्काला ओवळून घ्यायचं होतं, नैवेद्य दाखवायचं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा क्लास होता. त्यामुळे 6:30 पर्यंत मी हा सगळा स्वयंपाक असा उरकून घेतलेला. या पद्धतीने बघा 2 पोळ्या झाल्या. आणि पोळी बघू शकताय गुबगुबीत म्हणलं ना मऊ झालत्या, कारण मला जास्त त्या पोळ्या करायच्या नव्हत्या म्हणून मी जास्त पुरण दाबून भरलेलं. आता बघा पुन्हा एकदा फ्रेश वगैरे झाले, सगळं किचन ओट्यावरचं मागं ठेवलं आणि हे जे दिवे कणकीचे बनवलेत ना, तर त्याच्यात आता तूप आणि फुलवात घालते, जेणेकरून ना ते असे छान पेटते राहतील. फुलवात घातली की, वात घातली की ती जळत येते आणि फुलवातच घालतात असं म्हणतात. तर आता बघा 7चं टायमिंग झालं आणि दिवा बत्ती म्हणजे सगळं धूप वगैरे झालं. आणि आत्ता देवांना, तर हे जे दर शुक्रवारी किंवा एका शुक्रवारी नक्की करा, तुमच्या मुलांना ओवळा. काही नाही झालं तर आपल्याला तरी मनाला प्रसन्न वाटलं तरी बास. आणि फरक होतो. लक्ष्मीची सेवा करून बघा, फरक पडतो. अनुभवावरूनच मी ते तुम्हाला सांगते. तर सगळे दिवे बघा या पद्धतीने लावले आणि दिव्यांनी देवाला सुद्धा ओवळून घ्यायचं आहे आणि देवाला ओवळलं की आपल्या मुलांना सुद्धा ओवळायचं आहे या पद्धतीने. तर जे काही दिवे लावले त्या दिव्यांनी बघा आता आरती करून घेतो, म्हणजे परत त्याच दिव्यांनी ह्या दोघींना ओवळायला. तर जी काही वैभव लक्ष्मीची असती ना आरती, तीच म्हणून घेते. आणि आता कसं होतं, कधी कधी ना अचानक आरत्या आठवतात, कधी कधी अचानक विसरतात. म्हणून म्हटलं चला शब्द चुकण्यापेक्षा, लय शहाणपणा दाखवण्यापेक्षा ना पुस्तक घेऊन वाचलेली आरती आणि शब्द उच्चार केलेला चांगला कधीही, म्हणून मी पुस्तक घेतलं आणि आरती आता म्हणून घेते. आणि अनुष्का, आरतीचा मान अनुष्काकडे.
तर ही जी आरती आहे ती वैभव लक्ष्मीची आहे. आणि ना 4 दिवस झालं ताईंनो आमच्याकडं खूप जास्त ऊन पडलं आणि शनिवारपासून ना खूप जास्त असं हे झालेलं आहे. आणि हो, तुम्ही सगळेजण ना, बापरे, तुम्हाला इतकं आभार काय म्हणजे बोलू, मला खरंच कळना झाले. तर पुढच्या काही व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला, मी सांगते. काहीच झालेलं नाही आहे, पण ना गंमत आहे ती तुम्हाला सांगते. तर बघा, सगळ्या देवांना जे काही दिवे होते ना कणकीचे, त्यानं देवीला ओवळलं, वरच्या आपल्या देवाऱ्यातल्या देवांना ओवळलं. आणि आता इकडे आदिती अनुष्काला सुद्धा ओवळून घेते. तर त्यांना मज्जा वाटत होती, कारण दरवर्षी दादा असतो ना, दादा झाला की मग ह्यांचा नंबर असतो. आणि खरं सांगू का, भेदभाव नसतो, काही नसतो, मुलगा मुलगी पण जे आहे ते आहे. मग मुलाला ओवळायचं असतं तर मुलाला म्हणजे ओवळून मुलींना ओवळलं तरी चालतं. तर इकडे बघा, आता दोघींना तर हसू येत होतं बरं का. आदिती अनुष्काला मी जेव्हा ओवळत होते ना, तर इकडे बघा हसू येत होतं. पण चला, आणि मज्जा वाटली दोघींना. दोघींकडून आरती झाली, सगळं झालं. घरात या गोष्टी आपण करत राहिलो की आपलंही मन गुंतून जातं, आपल्यालाही प्रसन्न वाटतं. बाकी बऱ्याच गोष्टीतून ना मन आपलं डायवर्ट होतं. त्याच्यामुळे हे गोष्टी. आणि मला तर जास्त करून आहेच सवय. मी गुरुवार, मार्गशीर्षमधले जे गुरुवारचे उपवास असतात ना ताईंनो, ते सुद्धा मी वर्षभर करते. मनात आलं की ती पूजा गुरुवारची मांडत राहते. सगळं झालं घरात, सगळीकडं धूप वगैरे. आणि हे बघा असे दिवे लावलेले आहेत. आणि संध्याकाळचं देवीचं रूप खुलून दिसलं. नैवेद्याचं ताट भरलेलं आहे ताईंनो. अशा पद्धतीने आजचा नैवेद्य. तर पुरणपोळी या पद्धतीने करून बघा, झटपट होणारा मेनू आहे. तर इकडे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, दिवे अजून चालूच आहे. आणि राहिलेल्या बघा, म्हटलं ना 6च पोळ्या केल्या, तर राहिलेल्या सुद्धा सगळ्या पोळ्या बघा याप्रमाणे मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. चपात्या सुद्धा लाटल्या. आणि चला, उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील.